नमस्कार मंडळी, विषय वेगळा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी राजेश परब. नेहमीप्रमाणे आजही एक तुमच्यासाठी विषय वेगळा घेऊन आलो आहे. आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका हा कशा ना कशासाठी प्रसिद्ध आहे. मालवण, देवगड म्हणा, समुद्रकिनारे, निसर्गरम्य असं. तसंच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका. वेंगुर्ला हा तसा काजूसाठी प्रसिद्ध आहे, पण भव्य दिव्य समुद्रकिनारा आणि निसर्गाने नटलेला असून देखील पर्यटकांचा ओघ थोडा कमीच आहे तिकडे. पण इथल्या खवणे बीचवर असलेलं मँग्रोव्हचं जंगल आणि यात जे बॅकवॉटरचं पाणी जातं, तर याचा आपल्याला काहीतरी उपयोग होऊ शकतो याची संकल्पना रोहन परब यांना आली आणि यांनी इथे कयाकिंग ही बोटिंगची पद्धत सुरू केली आणि त्याला भरघोस असा प्रतिसाद देखील मिळतोय पर्यटकांचा. आणि त्याच्यामुळे तिथले जे गरीब शेतकरी किंवा कोळी बांधव आहेत त्यांनासुद्धा ही संकल्पना आवडली आणि त्यांनीसुद्धा ही कयाकिंगची बोटिंगची पद्धत सुरू केली. तर असेच आहेत नवीन उदयास येणारे कयाकिंगचे, ते म्हणजे दत्ताराम परब आणि मोंडकर. तर वेंगुर्ल्याला गेलात तर तिथे पहिलं नाव सांगावं लागतं मंडळी. तुम्हाला जर कयाकिंगची बोटिंग करायची असेल तर तिथे नाव सांगायचं, दत्ताराम परब किंवा मोंडकर यांच्या बोटीतून आम्हाला फिरायचं आहे. तर तुम्हाला तिथले जे ग्रामस्थ आहेत त्या तिथे पाठवतात आणि तिथे जाऊन तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. मंडळी, तुम्हाला कुडाळवरून जर खवणे बीचसाठी जायचं असेल तर कुडाळ एस.टी. स्टँडवरनं बससुद्धा उपलब्ध आहे एस.टीची. साधारण ते 20 किलोमीटर अंतर आहे आणि याच्यासाठी अर्धा तास तुम्हाला लागेल एस.टीने आणि तिकीट भाडं साधारण 20 ते 25 रुपये तुम्हाला लागेल. आणि बाय रोड जायचं असेल तर कुडाळमधनं तुम्ही जर मॅप लावलात तर डायरेक्ट खवणे बीचपर्यंत तुम्हाला मॅपद्वारे तुम्ही जाऊ शकता, किंवा कुडाळमधनं MIDC करून म्हापसेकर तिट्यावरनं पिंगुळी मार्गे म्हापणमधून राईट मारलात की तो रोड सरळ पकडून तुम्ही खवणे बीचवर जाऊ. इथलं आणखी खास आकर्षण म्हणजे ना, मोंडकर यांनी स्वतःची तयार केलेली जी मोठी बोट आहे त्याच्यामध्ये त्यांनी 10 माणसं बसतील असं सेटअप लावलं आहे, ज्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळी तुम्ही त्या बोटीला पूर्ण लाईटिंग केलेली आहे. संध्याकाळच्या वेळी रोषणाई करून ती बोट त्या मँग्रोव्हच्या जंगलातून फिरवत असताना मस्त पार्टीचा किंवा बड्डे सेलिब्रेट करू शकता, पार्टीचा आनंद घेऊ शकता. तुमची ओळख सांगा. मी रामा मोंडकर. हां, खवणे बीच. अच्छा. तुमच्या आता कायाके पण येत आहेत? कायाके पण आहेत. ओके. हे बड्डेसाठी वगैरे देता तुम्ही? हो. किंवा काही नवीन कपल्स वगैरे जोडपी आली तर त्यांना फिरा. इथे बघण्यासाठी काय काय आहे बोटीने फिरवत? हां, कांदळवनसाठी नाईट फिरवतात. अच्छा, कांदळवन बघ मिळतं. नाईट. हां, अच्छा. काय कार्यक्रम असलो तर बड्डे हां, बोटीवर सेलिब्रेट. किती माणसं बसतात त्याच्यावर? 10 माणसांसाठी आहे. ओके. आणि याचं भाडं वगैरे कसं काय? त्याचं भाडं तासावर आहे. कसं तास आहे? आपण 1 तास राहिला तर 1-1.5 हजार 2,000 असं आहे. अच्छा, ते डिपेंड आहे. ओके, चांगलं आहे. तर मंडळी, वेंगुर्ल्यामध्ये जर तुम्ही आलात खवणे बीचवर तर हे मोंडकर आहेत, यांची ही मोठी होडी आहे. याच्यावर तुम्ही बड्डे सेलिब्रेट करू शकता किंवा छोटीशी पार्टी अरेंज करू शकता. रात्रीच्या वेळी पूर्ण लाईटिंग केलेली आहे या बोटीला आणि खरोखर निसर्गरम्य असं वेंगुर्ला आहे आमचं. आता पर्यटनाला इथे बढावा मिळतो आहे. तर नक्की तुम्ही इथे भेट द्या. मी माझ्या बायोमध्ये यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो, नक्की भेट द्या. बोटिंग करण्याचं किंवा कांदळवन पाहण्यासाठी जे बोटिंगचा जो कालावधी आहे ना, तो पावसाळा संपला, दुसरा पावसाळा सुरू होईपर्यंत चालू राहतं. तुम्ही वर्षातून कधीही जाऊ शकता. वर्षभरामध्ये वेळेचं बंधन नाही आहे. दिवसभरामध्येही कधी जाऊ शकता. तिथे जेवणाचीही व्यवस्था आहे, हॉटेल्स वगैरे आहेत. आणि बोटिंग करताना पाणी आहे ते खोल नाही आहे, म्हणजे जो 5-6 फूट असेल. आणि त्यांचे लाईफगार्ड तुमच्या अवतीभोवती फिरत असतात त्यांच्या बोटी घेऊन तुमच्या सेफ्टीसाठी. या कारणामुळे आता वेंगुर्ल्यातलं खवणे बीच हे प्रसिद्धीस आलं आहे आणि वेंगुर्लाही पर्यटनाच्या दृष्टीतून खूप प्रसिद्धीस येऊ लागलेला आहे. तर म्हणजे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,